Okay, so can anybody give me or tell me the definition for value education? Please raise your hand. I will give the chance to the students who raise that hand. No one? Uh, the subject the subject unable to understand what is valuable to human happiness, it's called as value education. Okay, good. Now we discuss the definition for value as well as the definition for education, and we know that these are the two basic aspirations of a human being. One is the happiness and second one is the prosperity. We discussed the definition of education, and in the introduction section we discussed the basic or general definition of value education, which is valuable for human happiness. Okay. Now, the value education not only visualize our goals correctly, but it also indicates the direction of their fulfillment. Is it okay? And the value education will direct or it will use the continuous happiness for a human being. Okay. So, in the need of a value education, we discussed that the few points in that. The first point is correct identification of our aspirations. Means we have to identify our aspirations, our goals, our target, okay, and that to be correct. Is it okay? So we must be matured to know about its correctness. So the value education will help us for correct identification of our goals, of our target, our aspiration. आता हा करेक्ट वर्ड हा इथं फार महत्वाचा आहे बघा. The word plays a very important role in the sentence. करेक्ट गोल असला पाहिजे, बरोबर आहे. एखाद्याचा गोल हा दुसऱ्याचा नाश करणार, दुसऱ्याला त्रास देणार किंवा इतर नेचरला त्रास देणार, इतर अदर ह्युमन बिंगच्या विरोधात असलेलं असं गोल नसलं पाहिजे. तर ते गोल युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल, नॅचरली ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. राईट. So this value education will help us for correct identification of our aspirations. म्हणजे पहिल्यांदा व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला आपले गोल, आपले टार्गेट हे आयडेंटिफाय करायला शिकवतात. बरोबर आहे. शुभम मुरमुटे, विल यू प्लीज अनम्यूट. शुभम, हा एक बेसिक प्रॉब्लेम अजून पण संपलेला नाहीये. मला का माहिती का लक्षात येत नाहीये सर्व विद्यार्थ्यांच्या. मला ते समजत नाही अजून. ज्यावेळेस आपण लेक्चर अटेंड करतो त्यावेळेस आपण अलर्ट असलं पाहिजे. हो, यू आर नाव मॅच्युअर्ड स्टुडंट्स. आपला ऑडिओ ऑन होतोय, आपला व्हिडिओ ऑन होतोय, मग बाकीचा इतर गोष्टी आवाज सगळ्यांना ऐकू जातो. मग त्याच्यामुळे क्लास डिस्टर्ब होतात, सगळे डिस्टर्ब होतात. ह्या गोष्टी सगळ्यांच्या मला वाटतं आता लक्षात यायला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करतोय आणि तुमचा पण आणि माझं पण टाइम घालवतोय, आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझी एनर्जी पण ह्यातच घालते. आय डोंट नो वाय. Please, it's my humble request to all the students, whenever you are going to attend that online session, you should be very alert. तुम्ही अलर्ट असलं पाहिजे. तुमचा व्हिडिओ, तुमचा ऑडिओ, तुमचा मोबाईल, एव्हरीथिंग शुड बी म्हणजे तुम्ही ते काय म्हणतो त्याला आपण, एक प्रॉपर पोझिशन मध्ये असलं पाहिजे. अलर्टनेस हा फार महत्वाचा आहे बघा ऑनलाईन सेशन मध्ये. आणि मला वाटतंय अलर्टनेस नसेल तर मग जे काही इन्सिडेंट्स होतील त्याला मग आपल्याला फेस करावं लागतं. Okay, get it my point. Now I request you, okay, this is my request, and as
the CC means the class coordinator is requesting you, it means that you have to take it as an order. लक्षात येतंय? म्हणजे मी रिक्वेस्ट करतोय, म्हणजे कुणाला असं वाटून घेऊ नका की सरांनी आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे, परंतु ही रिक्वेस्ट ही तुमच्यासाठी एक ऑर्डर असेल. प्लीज टेक इट मी पॉझिटिव्ह. ओके. ओके. आता हे बघा, जी आपली जी लिंक चालू झालेली असते ती लगेच लिंक मध्येच ब्रेक होते. मग प्रत्येक शिक्षकाकडून जर अशी लिंक ब्रेक होत गेली तर त्या शिक्षकाकडून जे मॅक्सिमम प्रत्येक शिक्षकांनी काय केलेलं असतंय, एक ठराविक पॉइंट्स ठरवलेले असतात जे तुम्हाला या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे. तुम्ही त्या शिक्षकाकडून मॅक्सिमम नॉलेज घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा ते व्हॅल्यू एज्युकेशनच महत्वाचं आहे. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा व्हॅल्यू एज्युकेशन आहे. लक्षात येते? म्हणजे इथंच हेच खरं तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन शिकणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपण ऑनलाईन सेशन अटेंड करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे की अलर्ट राहिलं पाहिजे, आपला ऑडिओ बंद पाहिजे, व्हिडिओ बंद पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याकडे नोटबुक असणं गरजेचं आहे, आपण प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं आपण लास्ट टाइमला व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू व्हॅल्यू एज्युकेशनचे 2 मेन पार्ट आहेत. तेच इतर थोडंसं मला मिसिंग वाटतंय. आणि मी उदाहरण देऊन पण सांगितलं होतं की या जनरेशन मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन हा मिसिंग पार्ट आहे. म्हणून तर AICT हा सब्जेक्ट तुमच्या सिलेबस मध्ये ऍड केला आहे. ओके, फॉरगेट ऑल दिस. ओके, नाउ लेट मी गो टू द नेक्स्ट पॉइंट, अंडरस्टँडिंग understanding universal human values to fulfill our aspiration in continuity. म्हणजे जे काही ह्युमन व्हॅल्यूज आहेत ते लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्या व्हॅल्यूज यूज करून आपले ॲस्पायरेशन्स, आपले टार्गेट, आपले गोल हे फुलफिल करता आले पाहिजे. द कॉम्प्लिमेंटरी ऑफ व्हॅल्यू अँड स्किल्स. मला वाटतं व्हॅल्यू म्हणजे काय आणि स्किल म्हणजे काय. नाउ अ डेज whatever our education system is there, so this is the skill based education system because we are using the technology and the science. बरोबर आहे? आता जी आपली एज्युकेशन सिस्टीम एक्झिस्ट मध्ये आहे ती स्किल बेस्ड सिस्टीम आहे, परंतु त्याच्या पॅरलली त्याच्या बरोबर व्हॅल्यू एज्युकेशन पण शिकणं तेवढंच आजकाल महत्वाचं ठरलेलं आहे आणि ते महत्वाचे देखील आहे. दॅट्स वाय दिस सब्जेक्ट इज ॲडेड. गेट इट माय पॉइंट? देन इव्हॉल्युशन अवर बिलीफ. आपण आपला विश्वास ओळखता आला पाहिजे. गेट इट माय पॉइंट? विश्वास हा पण तेवढाच महत्वाचा आहे. टेक्नॉलॉजी अँड दॅट ह्युमन व्हॅल्यू, आत्ताच मी सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टी पॅरल मध्ये असणं गरजेचं आहे. ओके, नाव दीज आर द नीड. मला वाटतं हे आपण लास्ट सेशनला आपण शिकलो. नाव what does that value education do? So this value education enable us to be in harmony within ourselves. व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला नेमकं काय शिकवतंय की इन हार्मोनी विथ अवर सेल्फ, म्हणजे आपण स्वतःशी सुसंवाद साधला पाहिजे. स्वतःशी प्रत्येकानं स्वतःला भरपूर सारे प्रश्न विचारले पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण विचारली पाहिजे. जसं की मी आता सांगितलं की ऑनलाईन सेशन करायचंय, त्याच्यामुळे प्रत्येकानं स्वतःला एक प्रश्न विचारले पाहिजे किंवा ऑनलाईन सेशन करायचं म्हणजे आपली तयारी काय असली पाहिजे, आपल्याला कोणत्या बेसिक गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजेत, कोणते रूल्स फॉलो केले पाहिजे, ह्या सर्व गोष्टी विचारल्या पाहिजे. कारण आपल्याला ऍज अ ह्युमन म्हणून जर सोसायटीमध्ये राहायचं असेल तर काही सर्टन रूल्स स्वतःला घालून द्यावे लागतात. जर आपण ते रूल ब्रेक केले तर तो मे बी क्राईम, सोसायटीच्या दृष्टिकोनातून तो क्राईम होऊ शकतो. म्हणजे आपल्याला आपण जे करतोय ते करेक्ट आहे का रॉंग आहे, ते नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का नाही, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपलं बिहेवियर, आपलं विचार, आपलं बोलणं हे त्या टोन मध्ये असलं पाहिजे. अदरवाइज इट विल नॉट ऍक्सेप्टेबल. गेट इट माय? सो वी हॅव टू डू or this value education enable us enable the harmony within ourselves, harmony with other human beings.
म्हणजे इतर मानवाबरोबर सुद्धा आपण हार्मोनीमध्ये असलं पाहिजे. म्हणजे काय की त्यांच्या बरोबर सुद्धा सुसंवाद आपण साधला गेला पाहिजे. अँड द लास्ट वन इज विथ द रेस्ट ऑफ नेचर. आपण नेचर बरोबर सुद्धा सुसंवाद साधला पाहिजे. इट इज माय पॉइंट. दिस व्हॅल्यू एज्युकेशन will teach these three things: harmony in ourselves, harmony in human beings, and harmony in the rest of the nature at large. Get it, my friend? Now, expectation from this value education. काय एक्सपेक्ट करतो नेमका आपण? बरोबर आहे. आपण आपल्याला हे तर लक्षात आलं की व्हॅल्यू एज्युकेशनची गरज काय आहे, म्हणजे नीड. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय ते पण आपण लक्षात घेतलेलं आहे. आता आता आपण नेमकं या एज्युकेशन पासून काय एक्सपेक्ट करतोय. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द व्हॅल्यू एज्युकेशन शुड प्रिपेअर द स्टुडंट्स फॉर, म्हणजे हे एज्युकेशन स्टुडंटला कशासाठी प्रिपेअर करताय? अंडरस्टँडिंग व्हॉट टू डू. बरोबर आहे. मग व्हॉट टू डू म्हणजे नेमकं काय आहे? व्हॉट इज व्हॅल्युएबल. पुन्हा तोच वर्ड येतोय बघा. ऍज अ ह्युमन बिईंग, म्हणजे ऍज अ ह्युमन बिईंग आपल्यासाठी काय महत्वाचं आहे. अँड द सेकंड थिंग इज दॅट हाऊ टू डू द स्किल अँड द टेक्नॉलॉजी. मला वाटतं लास्ट टाइम मी एक केक बनवण्याचं उदाहरण दिलं होतं. तर केक बनवायचा आहे आपल्याला, बर्थडे साठी बनवायचा आहे, म्हणजे व्हॉट टू डू, तर केक बनवायचा आहे, आणि हाऊ टू डू त्याच्यासाठी लागणारं स्किल आपल्याला. तर हे दोन गोष्टी जर प्रत्येकानं सतत स्वतःला विचारत गेला किंवा स्वतःचं इन्स्पेक्शन करत गेला तर डेफिनेटली तुम्हाला राईट मार्ग मिळण्याशिवाय राहणार. इट इज माय पॉइंट. अँड हे जर तुम्हाला जर कोण दाखवून देत असेल तर ते दाखवून देते म्हणजे व्हॅल्यू शिक्षण, मूल्य शिक्षण. या गोष्टींची तुम्हाला काय करून देत आहे, जाणीव करून देते. अंडरस्टँडिंग व्हॉट टू डू. मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना हेच एक एक्झाम्पल सांगतो. विद्यार्थी म्हणलं तर व्हॉट टू डू, काय केलं पाहिजे. डेफिनेटली दॅट असर्टिव्ह आन्सर इट कम्स अभ्यास, स्टडी, प्रॉपर स्टडी केला पाहिजे. म्हणजे हे काय झालं, एक व्हॅल्यू झाली. प्रॉपर स्टडी, विद्यार्थी म्हणलं तर त्याची व्हॅल्यू काय आली, स्टडी, प्रॉपर स्टडी. बट मग आता त्याच्यामध्ये दुसरा पार्ट आला, हाऊ टू डू. तर हाऊ टू डू याचं जर आन्सर तुम्हाला जर मिळत असेल तर ते झालं स्किल बेस्ड टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्हाला तुमचं स्किल यूज करावं लागतं. बरोबर आहे. ते स्किल यूज करून तुम्हाला त्या प्रश्नाचा आन्सर मिळणार आहे हाऊ टू डूचा. मग ह्या दोन गोष्टी, प्रत्येक गोष्ट असेल, कुठलीही एक ऍक्टिव्हिटी घ्या तुम्ही, पहिल्यांदा ती ऍक्टिव्हिटी जर करायची असेल तर ह्या दोन प्रश्नांना फार महत्व आहे. हे दोन प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारलं पाहिजे. गेट इट माय पॉइंट. सो द व्हॅल्यू एज्युकेशन, फ्रॉम दॅट व्हॅल्यू एज्युकेशन व्हॉट वी एक्सपेक्ट, the students will prepare for these two questions: what to do and how to do is that. Okay. आता काही जणांना असं वाटेल की खरंच हे दोन्हीही क्वेश्चन महत्वाचे आहेत का, का फक्त एकच क्वेश्चन असेल तर चालेल. बरोबर आहे. म्हणजे फक्त व्हॅल्यू एज्युकेशनच शिकायचं, स्किल एज्युकेशनच शिकायचं नाही, किंवा फक्त स्किल एज्युकेशनच शिकायचं, व्हॅल्यू एज्युकेशनच शिकायचं नाही. आणि हे जे काय प्रॉब्लेम क्रिएट झालेला, हा जो काही कन्फ्युजन आज सोसायटीमध्ये तयार झालेला आहे, त्याच्यासाठीच हा माझा प्रश्न आहे की आर बोथ रिक्वायर्ड ऑर वी कॅन डू विथ जस्ट वन ऑफ देम. म्हणजे फक्त आपण व्हॅल्यू एज्युकेशनच शिकलं तर चालेल का, किंवा फक्त आपण स्किल बेस्ड एज्युकेशनच घेतलं तर चालेल का, काय आन्सर असू शकतं. इट इज माय पॉइंट. तर आता एक एक्झाम्पल घ्या की फक्त आपल्याला व्हॉट टू डू म्हणजे स्किल, व्हॅल्यू एज्युकेशन फक्त माहिती असं कन्सिडर करा. म्हणजे काय, आपण विद्यार्थी आहोत, फक्त आपल्याला अभ्यास केला पाहिजे, झालं. बरोबर आहे. म्हणजे व्हॉट टू डूचा आन्सर काय मिळालं तुम्हाला, प्रॉपर स्टडी केला पाहिजे. पण जर तुम्हाला त्याचं हाऊ टू डू हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला नाही, म्हणजे तुम्हाला जर त्याचं स्किल माहित नसेल, अभ्यास कसा करायचा आहे, तर तुम्ही एक्झाम मध्ये सक्सेस घेऊ शकता का? ऍब्सोल्युटली नो.
बरोबर आहे. म्हणजे व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू इट बोथ द क्वेश्चन गोज हँड इन हँड. म्हणजे ते दोन क्वेश्चन हे पॅरलल आहेत. या दोन्ही क्वेश्चन जर चे आन्सर जर तुमच्याकडे असेल then you can achieve the success as an student in that examination. नाहीतर असं कुणाला वाटतंय का की फक्त मला माहित झालं आता काय करायचंय, नो प्रॉब्लेम, आय कॅन डू इट एनिथिंग. नो, हाऊ टू डू म्हणजे ते कशा प्रकारे करायचंय, त्याची प्रॉपर डायरेक्शन काय आहे, त्याचा रूट काय आहे, कोणत्या स्टेप्सनं ते आपल्याला अचीव्ह करता आलं पाहिजे, या सर्व गोष्टी या येतात त्या हाऊ टू डू मध्ये. म्हणजे ते झालं स्किल, ती झाली तुमची टेक्नॉलॉजी. गेट इट माय पॉइंट. आता एक एक प्रश्न तुम्हाला विचारतो. मी एक पार्टिसिपेंट घेतो. आता इथं पार्टिसिपेंट मला दिसत आहेत. प्रगती गोवे. विल यू प्लीज अनम्यूट युअर सेल्फ? Yes, sir. हा, हे व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू बेसिक डिफरन्स तुमच्या लक्षात आला का सांगा मला. आय एम टॉकिंग टू यू प्रगती गोवे. मी जास्त काही कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारणार नाही, घाबरून जाऊ नका. मला वाटतं हे एक फिअर आहे स्टुडंट्स मध्ये की जर शिक्षक काही विचारणार म्हणलं तर पहिल्यांदाच तुम्ही जर घाबरून जात असेल तर प्लीज, इफ यू विल नॉट गिव्ह मी दॅट आन्सर देन ऑल्सो आय विल बी ओके. म्हणजे ते मी आय कॅन कन्सिडर इट. ओके. आता मला सांगा, एक एक मी पार्टिसिपेंट घेतलेला आहे इथं. ठीक आहे, दुसरे पार्टिसिपेंट घेतो मी. अभिजित बाबर. Will you please unmute yourself? Yes. Okay. अभिजित, what to do म्हणजे काय ते तुम्हाला समजलेलं आहे? Yes. And how to do? Yes. बरोबर. आता माझा बेसिक प्रश्न आहे, ऍज अ ह्युमन बिंग, बरोबर आहे, म्हणजे ऍज अ आपण मानव म्हणून आपल्याला एक गोष्ट असाविषयी वाटते, ते म्हणजे काय? फिजिकली फिट. इज इट राईट? हॅलो हॅलो अभिजित. Yes. फिजिकली फिट असणं हे सगळ्यांना वाटतं का वाटत नाही? वाटतंय. वाटतंय. म्हणजे व्हॉट टू डू चं आन्सर काय असलं पाहिजे आपलं? Physically fit. वी शुड बी फिजिकली फिट. हाऊ टू डू चं आन्सर. फिजिकली फिट राहायचं असेल तर हाऊ टू डू, त्याच्यासाठी प्रोसिजर काय असेल? का फक्त असं वाटण्यावरती आपण फिजिकली फिट राहू शकतो का? No, sir. म्हणजे फक्त वाटण्यावरती आपण फिजिकली फिट राहू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे मग आपल्याला काय असलं पाहिजे, काय करता आलं पाहिजे की रेग्युलरली एक्सरसाइज असणं गरजेचं आहे, आपली झोप चांगली असणं गरजेचं आहे, आपला आहार चांगला असणं गरजेचं आहे. इज इट राईट? बरोबर आहे. ह्या गोष्टी Yes, sir. म्हणजे जर फिजिकली फिट राहायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी प्रॉपरली फॉलो, ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तरच आपण फिजिकली फिट राहू शकतो. आपला आहार व्यवस्थित असणं, आपली झोप व्यवस्थित असणं, आपला विचार व्यवस्थित असणं, आपला रेग्युलर एक्सरसाइज असणं, देन वी कॅन बी फिजिकली फिट. फक्त व्हॉट टू डू म्हणजे फक्त फिजिकली फिट राहायचंय आणि जर आपल्याला ते फिजिकली फिट कसं राहायचंय हे जर समजलं नाही तर डेफिनेटली कोणी सुद्धा फिजिकली फिट राहणार नाही. म्हणजे द व्हॅल्यू एज्युकेशन नॉट ओनली गिव्ह हाऊ टू what to do, it also give the direction for how it can be achieved, means how it can be how to do it is there. Get it my point? So that answer is, are the both required or we can do with just one of them? Then that answer is yes, both are required. Get it my point? So what should be the priority?
म्हणजे त्याच्यामध्ये प्रायोरिटी काय असेल, व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू मध्ये, तर डेफिनेटली पहिल्यांदा आपल्याला काय असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता जर एक्झाम्पल घेतलं की फिजिकली फिटनेस, तर आपलं फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आणि तरच आपण लाईफमध्ये हॅपी राहू शकतो. विदाउट फिजिकल फिटनेस नो वन कॅन बी द हॅपी इन देअर लाईफ इज दॅट. गेट इट माय पॉइंट. हे बेसिक नीड आहे. आपण आपल्या सुखी जीवनासाठी, आनंदी जीवनासाठी आपण फिजिकली फिट राहणं ही एक बेसिक नीड आहे. म्हणजे ही नीड लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे व्हॉट टू डू, म्हणजे फिजिकली फिट मध्ये आपण असलं पाहिजे. म्हणजे त्याची प्रायोरिटी अशी असणार आहे की पहिल्यांदा अंडरस्टँडिंग व्हॉट टू डू, दॅट इज नथिंग बट व्हॅल्यू एज्युकेशन. हे झालं व्हॅल्यू एज्युकेशन. अँड द सेकंड प्रायोरिटी असणार आहे हाऊ टू डू इट. म्हणजे फिजिकल फिटनेससाठी आपल्याला काय काय करायला लागणार आहे, ते जे काय करायचं असेल ते झालं आपलं स्किल एज्युकेशन. त्याला आपण टेक्निकल एज्युकेशन सुद्धा म्हणू शकतो. गेट इट माय पॉइंट. तर हे या गोष्टीचा विचार करणं प्रत्येकाला स्वतःला पहिल्यांदा हे 2 क्वेश्चन प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये विचारणं हे फार गरजेचं आहे. नाहीतर मला असं वाटतंय की मी पण स्टुडंट लाईफमध्ये होतो त्यावेळेस मला सुद्धा वाटायचं की फिजिकली फिट राहावं. मग ज्या दिवशी वाटायचं त्या दिवशी मी फक्त व्यायाम करायचो, दुसऱ्या दिवशी व्यायामच करायचो नाही. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज व्हायची नाही. म्हणजे काय झालं, मी कुठं मिस झालो, मी कुठं कमी पडलो, तर हाऊ टू डू मध्ये मी कमी पडलो. बरोबर आहे. मला खूप वाटतं की मी फिजिकली फिट राहिलं पाहिजे, पण मी जर दररोज जर समोसा, त्यानंतर काय इतर स्पायसी आयटम्स जर मी खात राहिलो, तर डेफिनेटली आय विल नॉट फिजिकली फिट. ह्या ह्या गोष्टी समजणं आणि उमजणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी ह्या पहिल्यांदा तर समजतच नाहीत. का तर व्हॅल्यू एज्युकेशन आपल्यामध्ये मिसिंग आहे. गेट इट माय पॉइंट. एक एक्झाम्पल्स घेतो आता. स्मार्टफोन जो सगळ्यांसाठी आहे, बरोबर आहे. ही एक टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीचा यूज कशासाठी करायचा, किती करायचा, केव्हा करायचा, हे समजणं म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन आहे. गेट इट माय पॉइंट. म्हणजे आजकाल आपण बघतो, सगळीकडे बघतो, टीव्ही चॅनल वरती बघतो, त्यानंतर न्यूज मध्ये बघतो, किंवा इतर सोशल मीडिया थ्रू बघतो आपण. बरोबर आहे की मोबाईलचा यूज आपला आता ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये तर खूप वाढलेला आहे. बरोबर आहे. पण मला सांगा की खरंच तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की बाबा खरंच तुम्ही या टेक्नॉलॉजीचा उपयोग स्वतःच्या बेनिफिशरीसाठी करून घेता का? त्यातून तुमचा चांगला फायदा झाला पाहिजे. मी प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थित सांगतो बघा की तुमचा चांगला फायदा झाला पाहिजे. लाईफ तुमचं हॅपी झालं पाहिजे, लाईफ तुमचं प्रॉस्परस झालं पाहिजे, तुमचा स्वतःचा त्यामध्ये फायदा असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेतो का? नाही. म्हणजे आपण कशामध्ये मिसिंग आहोत? आपण व्हॅल्यू एज्युकेशन मध्येच अडकलोय. व्हॉट टू डू मध्येच आपण अडकलोय. लक्षात येतंय? म्हणजे आपल्याला जी काही स्मार्टफोन ही जी काही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, ती नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे? व्हॉट टू डू म्हणजे ती टेक्नॉलॉजी काय, त्याचा वापर कसा केला पाहिजे? लक्षात येतंय? दॅट थिंग्स वी हॅव टू डिस्कस. दॅट थिंग्स वी हॅव टू अंडरस्टँड थ्रू दिस सब्जेक्ट इज दॅट. आणि त्याच्यानंतर मग आपल्या पुढच्या स्टेप्स असणार आहे इट्स हाऊ टू डू इज दॅट. म्हणजे आता सध्या तुम्ही स्वतःला हे 2 प्रश्न प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी विचारलं पाहिजेत. मी एक तुम्हाला एक ट्रॅक तयार करून देतोय बघा. आता त्या ट्रॅक वरती जात असताना म्हणजे हे 2 क्वेश्चन मी काय म्हणतोय प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही अप्लाय करा. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही अप्लाय करा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. लक्षात येतंय? जर कोण असं म्हणत असेल स्मार्टफोनचा यूज करून फेसबुक, व्हॉट्सअप यूज केला तर काय फरक पडतंय? नाही, ती पण टेक्नॉलॉजी आहे. ती पण तुम्ही कशासाठी यूज करायचे? तुमच्या फायद्यासाठी. त्याच्यामध्ये जर तुम्ही टाइम वेस्टिंग करणार असाल, त्याच्यामधून जर तुम्ही कुणाला दुसऱ्याला हार्म पोहोचवत असाल किंवा दुसऱ्यांचा त्रास होत असेल किंवा इतर काही गोष्टी घडत असतील, तर दॅट फॅसिलिटी इट इज नॉट ॲक्सेप्टेबल.
गेट इट माय पॉइंट. तर त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा असला पाहिजे. सो दिस इज द एक्सपेक्टेशन फ्रॉम द व्हॅल्यू एज्युकेशन इज दॅट. नाउ पर्पज फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. आता या व्हॅल्यू एज्युकेशनचा पर्पज काय आहे नेमका? बघा आता काय म्हणलेलं आहे. आताच आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. पहिला पर्पज असा आहे की डेव्हलपिंग व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल. पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःमधल्या व्हॅल्यूज डेव्हलप केल्या पाहिजेत. मग त्या व्हॅल्यूज कोणत्या असतील? फिजिकल असतील, इमोशनल असेल, इंटेलेक्च्युअल असेल, स्पिरिच्युअल असेल, मोरल असेल. बरोबर आहे. आणि आजकाल जे तुम्ही जे बघताय ते इथंच पहिल्याच पॉइंटला आपण मिसिंग दिसतोय बघा. फिजिकलच्या बाबतीत असेल, इमोशनलच्या बाबतीत असेल, इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, मोरल म्हणजे नैतिक. बरोबर आहे. आता आपण तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण कुठल्याही ऑफिसमध्ये एखाद्या कामासाठी निमित्तानं गेलो तर तिथं आपल्याला 10, 50, 100, 500 काहीतरी रुपये त्यांना द्यावे लागतात, जे इल्लीगल असतंय. म्हणजे काय? तिथं मोरल मिसिंग आहे. लक्षात येतंय? तिथं व्हॅल्यूज मिसिंग आहेत. ऍक्च्युअली सिस्टीम सांगत नाहीये पण 10 रुपये द्या, 50 रुपये द्या, 100, 500 रुपये द्या. परंतु ते झाल्याशिवाय आपण आपलं काम पण होत नाही. म्हणून आपण काय करतो जनरली? सहजपणे देऊन टाकतो. बरोबर आहे. म्हणजे आता जेवढे क्राईम्स होत आहेत, जेवढे गुन्हे घडत आहेत, त्याच्यामुळं ते गुन्हे घडणारे म्हणजे जे काय गुन्हेगार आहेत त्यांच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज मिसिंग आहेत. काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ह्या गोष्टी शिकणं म्हणजेच व्हॅल्यू एज्युकेशन शिकणं आहे. गेट इट माय पॉइंट. आणि जर प्रत्येकानं जर व्हॅल्यू एज्युकेशनचा जर खरंच चांगला जर अभ्यास केला तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की आपल्यामध्ये क्राईम घडणार नाही. कारण ज्या दिवशी प्रत्येक ह्युमन बिईंगला, एव्हरी इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग विल अंडरस्टँड व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे ज्या वेळेस सगळ्यांच्या लक्षात येईल त्यावेळेस कुठलाच क्राईम घडणार नाही. कारण क्राईम घडतो याचाच अर्थ तिथं व्हॅल्यूज कमी पडतायत, त्यांना लक्षातच येत नाही. गेट इट माय पॉइंट. सो दिस इज द फर्स्ट पर्पज ऑफ अ व्हॅल्यू एज्युकेशन. बेसिक पर्पज and that important purpose of that value education, which is nothing but developing values in individuals: physical, emotional, intellectual, spiritual and moral. Get it my point? Then the second point is creating a holistic educational system. Holistic म्हणजे सर्वसमावेश. Okay. Hello. So the second purpose of that value education is आता तिथं मस्त माझ्या काही दिवसाची मुद्या घालायच्या होत्या पण ही वातावरण नाही ना चांगलं. Sonali, will you please unmute yourself? Sonali, today education कमी पडतंय म्हणावं लागेल मला. I don't know why. Sonali, will you please unmute yourself? माझ्याशी बोला पहिल्यांदा तुम्ही. सॉरी सर. किती वेळ तुमच्याकडून मिस्टेक घडणार आहे? मी आता जे सांगतोय ते तुम्ही ऐकताय का सांगा मला पहिल्यांदा. सर मोबाईल मिस्टेक ते अनम्यूट होत नव्हतं ना. अरे अनम्यूट कशाला करताय पण म्यूट असते? सर चुकून झालं, सॉरी. म्हणजे तुम्ही अलर्ट नाहीये, तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकत नाहीत, एवढाच माझ्याकडे अर्थ निघतो त्याचा. सगळ्या जणांसाठी सांगतो मी की ज्यावेळेस तुम्ही अनम्यूट असता, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत नाही अनम्यूट करायला असे येते तोपर्यंत तुम्ही अनम्यूट केलंच नाही पाहिजे, तुम्ही म्यूटच असला पाहिजे.
अजून मला किती सांगावं लागणार आहे आय डोंट नो. Okay. What is the second point? Creating holistic educational system. Holistic म्हणजे काय? सर्व समावेश एज्युकेशनल सिस्टम. आता जी काय एज्युकेशन सिस्टम जी आहे जी आपण म्हणतो स्किल बेस्ड म्हणजे टेक्नॉलॉजी आणि सायन्स बेस्ड एज्युकेशन सिस्टम आहे, तर त्याच्याबरोबर व्हॅल्यू एज्युकेशन पण आली पाहिजे हे याच्यातून लक्षात येतं. ठीक आहे. दिस इज द सेकंड पर्पज. द थर्ड वन इज promoting values in a society leading to individual as well as or and societal transformation. म्हणजे आपण आपल्या व्हॅल्यूज केल्या पाहिजे की जेणेकरून आपण आपल्या इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचा पण आपण डेव्हलपमेंट करून घेतली पाहिजे आणि सोसायटीची पण आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे. गेट इट माय पॉइंट. अँड the next one is fostering universal core values. Universal core values, integrating discipline. पण discipline असलं पाहिजे. This point is, I think, it's a missing from the student side. Discipline राहिलं पाहिजे. Get it my point. And the justice. Get it my point. So these basic core values, universal core values will be added through this value education. जे व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला या सर्व गोष्टींचा अंडरस्टँडिंग करून देणार आहे, त्यांची गरज काय आहे ते सांगणार आहे, अँड इट विल गिव्ह द प्रॉपर डायरेक्शन ऑल्सो टू हॅव दीज व्हॅल्यूज विदिन अवर सेल्फ. त्याच्यासाठी तर आपल्याला काय करायचंय, we have to learn the harmony within ourselves with other human being and with the rest of the nature is there. Get it my point. Only the last 1 minute is remain, so definitely I will stop here, but I will give that the few instructions. I have that the few instructions. मला वाटतं स्कॉलरशिपच्या फॉर्म साठी बरेच जण मला अजून फोन करतायत, तर मी फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करा म्हणून सांगितलेलं आहे. त्याचा डेमो मी दिलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचंय त्याचा व्हिडिओ मी आज किंवा उद्याच्याला तुम्हाला शेअर करेन. दुसरी गोष्ट अजून बऱ्याच जणांना लक्षात येत नाहीये, आधार लिंक टू युअर बँक अकाउंट. तुमचं जिथं ज्या बँकेत अकाउंट असेल त्या अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी कुठं जावं लागेल तुम्हाला, आधार कार्ड काय घ्यायचं, बँकेत जायचं आणि आपल्या अकाउंटला नसेल तर आधार लिंक करून घ्यायचं. तिसरी गोष्ट, मोबाईल नंबर लिंक टू युअर आधार. म्हणजे आधार कार्ड जे आहे तुमचं त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्हाला कुठं जावं लागणार, एकतर पोस्ट ऑफिस मध्ये आधार अपडेट सेवा चालू असतात किंवा सेतू सेवा असतात किंवा इतर कुठले ठिकाण असू शकतात तुम्हाला माहित असतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. आणि पॅरलली जर आधार कार्ड अपडेट नसेल म्हणजे नावच इनकम्प्लीट आहे, जन्म इयरच आहे फक्त, जन्मतारीख पूर्ण नाहीये, तर अशा गोष्टी जर असेल तर त्या देखील तुम्हाला ते अपडेट हे आयदर पोस्ट ऑफिस मध्ये चालू असते बघा आधार अपडेशन सेंटर, किंवा सेतू सेंटर मध्ये असू शकतंय, किंवा तहसीलदार ऑफिस मध्ये सुद्धा सेंटर असू शकतंय, किंवा इतर कुठे ठिकाण असेल तर बघा तुम्ही